हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू यजत अँड आईज व्लॉग. तर आज आमची सकाळ झाली कपडे वाळत घालण्यापासून. त्यानंतर मी ब्रेकफास्ट करते आणि यजत माझ्या मागे इथे मस्ती करत बसला आहे. तर तो गाण्यावर डान्स करतो आहे, बॅकग्राऊंडला गाणे चालू आहेत. आज मी यजतच्या ब्रेकफास्टसाठी पोटॅटो वेजेस बनवले होते. आम्हाला आज थोडं बाहेर जायचं होतं. माझी आणि सागरची सुट्टी होती आज, तर आमचे थोडेसे कामं होते. बँकेत जायचं होतं आणि त्यानंतर इंटेरियर डिझायनिंगची मीटिंग पण होती. तिकडेच यजतचा मोठा भाऊ अंगद पण राहतो, तर आम्ही त्याला पण भेटून आलो. जेव्हा आम्ही पार्किंगमध्ये चाललो होतो त्यावेळेस आम्हाला ही माऊ भेटली. तर यजत तिच्यासोबत बोलत थांबला होता थोडा वेळ, पण ती निघून गेली. तिने काही यजतला भाव नाही दिला, पण यजत खुश झाला तिला पाहून. त्यानंतर आमच्या मीटिंगला थोडा वेळ होता म्हणून आम्ही काहीतरी खायचं डिसिजन घेतलं. तर इथे यजत आणि बाबा आमची ऑर्डर येऊपर्यंत टाईमपास करतायत. मी यजतला इथे टेबलवर यासाठी बसवलं होतं की तो शांत बसेल थोडा वेळ, पण त्याला त्याच्या मस्ती थांबवायची नव्हती. हा मॉल आहे जिथे आमच्या इंटेरियर डिझायनरचं ऑफिस आहे. तर आमची ऑर्डर येऊपर्यंत इथे यजत आणि बाबा मस्ती करत बसलेत. बाबा झाल्यानंतर आईला तर वैताग द्यायचाच असतो, तर इथे ते चालू आहे. त्यानंतर आमची ऑर्डर आली. यजतला इथे फ्रेंच फ्राईज खायचं होतं, पण ते खूप गरम होतं. तर त्याला मी तेच सांगते की ते गरम आहे, पण ते ऐकल तर तो यजत कसा होईल. त्यानंतर इथे त्याला या चेअरवर उभं राहायचं होतं, पण त्याला त्यासोबत माझा सपोर्ट पण हवा होता. त्याला असं वाटत होतं की मी जर त्याला सोडून दिलं तर तो पडेल. आमच्या मीटिंगला अजून पण थोडा वेळ होता, तर आम्ही थोडा वेळ इथेच टाईमपास केला खालीच. त्यानंतर मीटिंगसाठी जायला निघालो. तर मीटिंग चालू असताना मला यजतसोबत असा टाईम स्पेंड करावा लागला, कारण त्याला नुसतं इकडून इकडे पळायचं होतं. त्यामुळे तर माझं अर्ध लक्ष मीटिंगमध्ये पण होतं. आमच्या ऑलमोस्ट अर्ध्या गोष्टी फायनल झालेल्या आहेत. लिफ्ट येईपर्यंत आम्ही हा व्ह्यू पाहिला, जो खरंच खूप छान दिसत होता इथून. तर खाली गेल्यानंतर आम्ही थोडा वेळ परत टाईमपास केला. मी यजतला थोडंसं हसवत होते, कारण तो बोर झालेला होता, त्याला झोप आलेली होती. एलिव्हेटरने खाली जात होतो, तर यजत पहिल्यांदाच एलिव्हेटर पाहत होता. जेव्हापासनं त्याला समजायला लागलं तेव्हापासनं तर तो ते ऑब्झर्व करत होता की आपण कसं जातो आहे खाली ते. त्यानंतर मी इथे खूप पटपट चालत होते, कारण त्याला खूप झोप आलेली होती. तो फक्त वेट करत होता की मी कधी गाडीत जाईल आणि झोपून घेईल त्याचा. तर अशा प्रकारे असा होता आज आमचा दिवस. तर येता आम्हाला ही कार स्पॉट झाली. तर ही कार खरंच खूप कूल होती. Thank you everyone for supporting us and watching our vlogs daily. Please like, share, comment and subscribe our channel.